जरांगे पाटील यांचं आंदोलन वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग मला तिकीट नाकारण्यात आलं. ओबीसी, ओपन, आरक्षण वगैरे हा विषय आला चर्चेला आणि मला असं वाटतं की त्यामुळंच कदाचित मला तिकीट श्रेष्ठीने नाकारलं असावं. माझी तयारी होती आणि मी फिरत होतो. जाणून बुजून उभा करण्याचा प्रश्न येत नाही. पंकजा मुंडेंच्या सभा 2 झाल्या आणि खरं म्हणजे पंकजा मुंडेच्या सभेमुळे माझं वातावरण खराब झालं. 2014ची तुम्ही निवडणूक लढलात, त्याच्यामध्ये विजय झाला आणि तो 5 वर्षाचा कालावधी गेला. पुढे बाळासाहेब आजबे आमदार झाले. परंतु मग आता तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत होतात आणि भारतीय जनता पक्ष सदस्य होतात. त्यावेळेस तुम्हालाच त्याची उमेदवारी मिळेल असं वाटत असताना ती उमेदवारी सूर्यदास यांच्याकडे गेली. मला उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, परंतु नाही मिळाली आणि मग नाईलाजाने मला पक्ष भरावा लागला. पण उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न तुमच्याकडून झाले? झाले ना. मी उमेदवारीसाठी प्रयत्न केले. राज्याच्या वरिष्ठ नेत्यांना मी अनेक वेळा भेटलो. त्यांच्याकडं मी अर्ज पण केला होता. परंतु जरांगे पाटील यांचं आंदोलन वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग मला तिकीट नाकारण्यात आलं. म्हणजे तुम्हाला तिकीट नाकारण्यात येण्याचं कारण एक जरांगे पाटील सुद्धा असू शकतात? नाही, ते आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं. ओबीसी, ओपन, आरक्षण वगैरे हा विषय आला चर्चेला आणि मला असं वाटतं की त्यामुळंच कदाचित मला तिकीट श्रेष्ठीने नाकारलं असावं. म्हणजे ही निवडणूक जातीच्या आधारावर गेली असं तुम्हाला वाटलं? हो, ही निवडणूक तशीच झाली जरा. म्हणजे उमेदवारी देण्यापासून पर्यंत? हो, उमेदवारी देण्यापासून. आता याच्यामध्ये आम्ही निवडणुकीचा काळ म्हणजे सुरुवातीपासून कव्हर करतोय, बघतोय, आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर तुम्हाला हे जाणून बुजून उभं केला गेला असं समोरच्या उमेदवारांकडून आरोप होतोय. नाही, माझी तयारी होती आणि मी फिरत होतो. जाणून बुजून उभा करण्याचा प्रश्न येत नाही. मला असं वाटलं की मला पक्षाने डावललेलं आहे. मग पक्षश्रेष्ठीने मी सांगितलं की मी उभा राहणार आहे. निवडून आलो तर परत तुमच्याशी मी जॉईन होणार. पण फॉर्म वापस घ्यायसाठी कोणी प्रयत्न केले पक्षश्रेष्ठींनी? नाही केलं होतं. पक्षश्रेष्ठींचा मला फोन आला होता फॉर्म परत घेण्यासाठी. परंतु तोपर्यंत बराच माझा प्रचार प्रसार झाला होता आणि त्यावेळेस ते मला शक्य झालं नाही. परंतु ज्यावेळेस हा प्रचार पुढे गेला, तुम्ही उभे होते, तर याच्यामध्ये 2 एक शिरूरला पंकजा मुंडेंची सभा झाली आणि आष्टेला कड्याला एक झाली. तर ह्याच्यामध्ये पूर्ण प्रचार हा तुमचा केला गेला असं समोरच्या उमेदवारांनी थेट नाव घेऊन आरोप केले. असं कसं शक्य आहे? आता मी उमेदवार म्हणून मला असं वाटणं स्वाभाविक आहे की कुठल्याच नेत्याची सभा इकडे होऊ नये. परंतु तरीही पंकजा मुंडेंच्या सभा 2 झाल्या आणि खरं म्हणजे पंकजा मुंडेच्या सभेमुळे माझं वातावरण खराब झालं. कारण ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात फूट झाली आणि ओबीसी समाज सुद्धा मला पाहिजे त्याप्रमाणे मिळाला नाही. त्यांच्याकडनं तर असं मत आहे त्यांचं की त्यांनी प्रचारच तुमचा केला. आता विरोध कोण काय म्हणतं याच्याशी काय मी त्याला काय मला माहिती नाही. त्या आरोपात समज ह्या मर्यादेत मला काही तथ्य वाटत नाही. कारण पंकजा ताईंचे ऐकणारे जे मतदार आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 50-60% फूट झाली. त्यांच्या ऐकणाऱ्या मतदारांनी सुद्धा मला सोडलं आणि कमळाला मतदान करायची त्यांना सवय असल्यामुळं ते कमळाकडे वळाले. बरेचसे मोठ्या प्रमाणात मतदार वळाले.